चिराटे कुटुंब शासनाकडून न्याय मिळण्याच्या प्रतीक्षेत मुलीचा ॲक्सिडेंटने मृत्यू झाला नसून जावयाकडून घटस्फोट झाल्याचा दाट संशय. ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत कल्याणकर यांच्याकडून जो कोणी आरोपी असेल त्याला कठोरातली कठोर शिक्षा होण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री व लोकनियुक्त पोलीस महासंचालक यांना ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत कल्याणकर यांनी दिले पत्र. मी सौ लता पाटील, महिला अत्याचार निर्मूलन समितीची बदलापूर शहराध्यक्षा, महिला अत्याचार निर्मूलन समितीच्या प्रदेश महिला अध्यक्षा वृषाली चंदन यांनी आज अक्षय तृतीयेच्या शुभदिनी मला माझे विचार मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. गुडघाभर पाण्यात मयत झालेल्या भाग्यश्री गडगे यांचा घातपाती मृत्यू नसून तिचे पती पद्माकर सोनू गडगे यांनी तिचा पैशांसाठी खून केला, नरबळी दिला, अशी तिच्या जन्मदात्या पित्याने तक्रार केली आहे. याकडे मुरबाड पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत आहे. अशा नराधमाला फाशीची शिक्षा व्हायला हवी, यासाठी महिला संघटनांनी एकत्रित यायला हवे. मुरबाड पोलीस प्रशासनाने पितेची तक्रार असताना पोस्टमार्टम न करता प्रेताची विल्हेवाट लावून पित्याच्या पंचनाम्यावर स्वाक्षऱ्या घेतल्या. मुरबाड पोलीस स्टेशन हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे, पण ज्येष्ठ पत्रकार कल्याणकर यांनी हे प्रकरण उचलून धरले आहे आणि ते त्याचा पाठपुरावा करत आहेत. या प्रकरणाची चौकशी CIDने करावी, असे त्यांनी प्रयत्न करावे. मी महिला कार्यकर्ती आणि महिला अत्याचार निर्मूलन समितीची बदलापूर शहराध्यक्षा या नात्याने माझे मत मांडलेले आहे. धन्यवाद. माझं नाव जयश्री सचिन भोपी. माझ्या बहिणीचं नाव भाग्यश्री पद्माकर गडगे. ती 7 तारखेला माझ्या घरी संध्याकाळी पावणे 7 ते पावणे 7च्या दरम्यान आली होती. कधी स्वतः मी बोलवायचे तर कधी आली नव्हती. त्या दिवशी अचानक आली आणि मी आजारी असल्यामुळे मी घरी होते. नाहीतर आमची घरची सर्व माझी बारकी नणंद पूजा गडगे यांच्या घरी तिच्या मुलीचा प्रथम वाढदिवस असल्याकारणाने आमचे घरचे सर्व तिकडे गेले होते. मी आणि माझे दीर आम्ही दोघेजणच फक्त घरी होतो. मला बरं नव्हतं वाटत म्हणून मी घरी राहिले होते. अचानक आली त्या दिवशी, फोनही नाही केलं, काही नाही केलं आणि मी बोलले जेवण करून जा. तर ती म्हणते, माझी बहीण म्हणते जेवायला नको, पण तेच पद्माकर गडगे म्हणतात की जेवण करू पण मांसाहारी जेवण हवं आहे. तर मी म्हणाले आज मार्गशीर्ष महिन्यातला महिना आहे आणि त्यात ही एकादश आहे, तर मी जेवण करणार नाही मार्गशीर्ष महिन्यामध्ये. मी बोलले वहीच करणार नाही. तर तरी तेही मला म्हणाले जर मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला मांसाहारी देत असशील तर मी तुझ्या ते जेवायला थांबतो ना, ते जेवायला थांबणार नाही. तर असं म्हटल्यावर मी म्हणाले का पाहुण्यांना उपाशी आपल्या इथे कधी पाठवत नाही. तर त्या दिवशी मी केलं मांसाहारी जेवण. मग सुका बंदर असलं तेच केलं मी. तर मला एकटीला एवढं जमणार नाही, मला बरं नव्हतं वाटत म्हणून मी माझ्या बहिणीची मदत घेतली स्वयंपाक करताना. तर ती स्वयंपाक करताना मला म्हणाली जयश्री मला माझा नवरा असं असं करताना सापडला आहे. तर बोलले असं म्हणजे नक्की काय? तर ती बोलते मला तो आणि माझी जाऊ वर्षा गडगे ही थोडंसं संबंध करताना सापडले. तर मी म्हणाले मग तू त्याच्यासोबत राहू नको. तर ती म्हणते घरी जाईन मी, पप्पांना बोलेन, सर्वांना विश्वासात घेईन ना, मग आपण हा विषय पुढे घेऊया. तर तात्पुरता इथे जाऊन दे. तर त्या दिवशी त्यांनी खायला मिठाई आणलेली. तर त्या मिठाई ती काहीतरी असेल असं मलाही वाटतं, कारण की मी ती मिठाई खाल्ली पण मला काही सुचलंच नाही पुढे ना. मला नंतर मी सर्व घरातली कामं आवरली आणि त्या दिवशी मला झोपी गार लागलेली बऱ्यापैकी. आणि नंतर माझ्या वडिलांनी फोन केला, मी TV बघत होते. तर त्यावेळेला माझ्या वडिलांनी फोन केला का दीदी निघाली की नाही निघाली. तर तेव्हा मी पप्पांना बोलले का 8 ते 8:20च्या दरम्यानमध्ये ती घरातनं जेवण वगैरे करून सर्व करून निघाले. तर पप्पा म्हणतात अजून आली नाही. पावणे 9-10च्या दरम्यान पप्पाही मला फोन केला. पप्पा बोलतात अजून आली नाही. मग बोलले रस्त्याला असेल, गाडी वगैरे पंक्चर वगैरे झाली असेल, या हिशोबामध्ये मी माझे दीर यांना पाठवले. तर ते घरातून निघाले जांभूळ फाट्यावर, म्हणजे जांभूळ स्टॉपवर, आमच्या गावच्या स्टॉपवर. तिथे त्यांना फोन आला का त्यांचा ॲक्सिडेंट झाला आहे. त्या हिशोबात ते निघाले, पण मला हे माहिती नव्हतं. मला नंतर माझे मिस्टर सचिन भोपी यांनी त्यांचे लहान बहीण आहे ना, त्यांच्या ते बड्डेला गेले होते. तेव्हा ताई मला तिकडनं फोन केला, मालीपाड या गावातून फोन केला की ताईचं असं असं ॲक्सिडेंट झालं आहे. ते बोलले
हां मग बोले जास्त नाही लागलं ना, तर त्याही मला त्यावेळेला ते बोलतात मलाही माहिती नाही, तिथे गेल्याशिवाय मला समजणार नाही, मला वाटलं जास्त नसेल लागले. त्या हिशोबात आम्ही होते. नंतर दवाखान्यामध्ये गेले. दवाखान्यामध्ये मला वाटलं मलमपट्टी वगैरे केली असेल ना घरी सोडले असेल, या हिशोबामध्ये आम्ही राहिलो. पण त्यावेळेला तिथे त्यांनी तिचं मृत्यू आम्हाला वाटलं म्हणजे ॲक्सिडेंट होऊन तिचा मृत्यू झाला आहे, पण असं न होता त्यांनी मारलं असे आम्हाला संशय आहे. आणि ही घटना याचा सखोल चौकशी व्हावी अशी आमची विनंती आहे. एवढी न्यायाने शासनाने माझ्या बहिणीला न्याय द्यावा एवढी कडकडीची विनंती. हिरा भगवानची राटे आणि माझी पोट भाग्यश्री पद्माकर गर्गे यांच्या हातात दिलेली आहे. आणि ती आदल्या दिवशी शनिवारी वस्तीला आली 6 तारखेला. 6 तारखेला वस्तीला आली ती आपली त्या दिवशी 6 तारखेला आम्हाला सांगला, मम्मी माझा नवरा जावावर गावला. गावाचं नाव वर्षा विलास गर्गे तिचा नवरा. जो कामावले आल्यानंतर 12-1 वाजतावर तिचा TV पुढं बसायचा. पोरीने सांगला तर पोरीने सांगला तर भाग्यश्रीने सांगला म्हणजे मला, मम्मी 12-1 वाजतावर तिथं बसायचा. तर मी सांगायचं चल झोपाला, तर झोपाला नसे यायचा. तर झोपाला असं 2 बाऱ्या तिथे त्याच्यावर केसानं दिला आणि ओरीत नेला. खोलीत ओरीत नेल्यानंतर त्याने मारहाण केली. डबल आई बाबाच्या रांगात जाऊन झोपला. मग पोरी एकलीच पडली ना. आई बाबा आणि जाव दीर सासरा त्यांची सगळ्यांची एकी. ती पण मारहाण करायची आणि 2 महिने समजा 2 महिने आली नव्हती ती इकडं घरी भांडणं होती बघून. तर आम्हाला ते काय खाण्याने ते शेवपुरी आणली ती ना, त्याच्यानं काय आम्हाला सुचलं नाही. ती पोर बोलली आपण मम्मी सकाळचे निर्णय घेऊ, आता काही नवऱ्याला बोलू नको. सकाळचे उठली आणि 10 वाजता समजा ती जेवली ना मुरबाडला गेली. तर कायला गेली तर तो बोलते रक्ताचा रिपोर्ट दिले. काल गेलो आम्ही रक्ताचा रिपोर्ट आणायला चालले होता. रक्ताचा रिपोर्ट आणायला चालले होता 11-11:30 वाजता आम्हाला फोन आला. तर मी इथे चालले आहो ठाण्याला चालले होतं. ठाण्याला कायला चालले आहो माहीत नाही. तिला दिली खोलीची लालच, तू सांगू नको घरात, खोलीची लालच दिली. तर पोरीने मला सांगलेला होता मम्मी हिला पकडली. मी 2 बाऱ्या पकडल्यानंतर आपण सकाळचे निर्णय घेऊन जा, नवऱ्याला आता बोलू नको, आपण सकाळचे निर्णय घेऊ. मी वस्तीला इकडेच येतो आणि पैसे दिरक्याची मागणी करायची. जा 2 लाख, जा 3 लाख, आपल्याला घर बांधायचं. ती बोलाची वायली निघा, आपण वायली निघू चला. तो काही वायला निघत नव्हता. त्याची सगळी मारहाण करायची. तिला मारहाण करायची. तो माझी एकली परायची ना. तिचं असं रविवारी तिला ठाण्याला नेल्यानंतर ती कुठं घरी यायच्या आतच तिचा या केला असा आतभर. हां धन्यवाद. MRN Construction Interior Decorator, Specialist in Civil Worker, Sliding, Fabrication, Plumbing, Painting, Marble Fitting, POP, Brick Wall, Water Purifying, PCC, RCC Works. Vinod Deshmukh, Mobile number 9890032302 7387555776. कैलास कॉलनी, उल्हासनगर 421005.
आमच्या ताज्या घडामोडी, ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.